नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे महामार्गामुळे एकाही शेतकऱ्याची जमीन जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी वेळप्रसंगी तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल, असा ठाम आणि आक्रमक इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाला दिला आहे. राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान सुमारे 20 किलोमीटर अंतराचा रेल्वे महामार्ग प्रस्तावित असून या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवणार असल्याने हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना गांभीर्याने न घेतल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी तनपुरे म्हणाले की राहुरी शनी शिंगणापूर या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाने भूसंपादनाबाबत राजपत्र प्रसिद्ध केले असून या निर्णयाला संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. राजपत्रामध्ये तांदुळवाडी, देसमवाडी, कोंढवड, तमनर, आखाडा, उंबरे व ब्राह्मणी या गावांतील संपादित करण्यात येणाऱ्या शेतजमिनींचे गट क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तांदुळवाडी व कोंढवड ही गावे मुळा नदी काठालगत असून उर्वरित गावांना मुळा धरणाच्या कालव्याद्वारे शेतीसाठी नियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ही सर्व गावे बागायती स्वरूपाची असून येथील शेतकरी शेतीवरच आपली उपजीविका अवलंबून ठेवत आहेत. प्रस्तावित भूसंपादन झाल्यास मोठ्या प्रमाणावर सुपीक व बागायती जमीन बाधित होणार असून शेतकऱ्यांचे संसार आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात येणार आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हे भूसंपादन तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री तनपुरे व शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे रवी मोरे, साहेबराव म्हसे, सुनील अडसुरे, बाबासाहेब वने, साहेबराव महाडिक, दिलीप चव्हाण, सोपान दुशिंग, अच्युत दुशिंग, जालिंदर भिसे, योगेश राजदेव, रवी तारडे, शरद पेरणे, संभाजी शिरसाठ, रमेश ढोकणे, किशोर पवार, भास्कर पवार, शिवाजी शिरसाठ, ताराबाई म्हसे, विनोद ढोकणे, शिवाजी ढोकणे, दत्तात्रय भिसे, भाऊसाहेब भिसे, बाळासाहेब पटारे, गोरक्षनाथ वाघ, सीताराम पटारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. शनी शिंगणापूर हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन इथं प्रांताधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे. या सर्व जमिनी या बागायती जमिनी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे की या जमिनी गेल्यामुळं हे बरेचसे शेतकरी याच्यातले भूमिहीन होणार आहेत. आणि ही शेत जमीन ज्याच्यावरती पुढच्या कित्येक पिढ्या त्यांचं उपजीविकेचं हे साधन आहे. अक्षरशः ऊसासारखी बागायती पिकं या भागामध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंज्या रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करेल त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या उद्ध्वस्त होणारा हा निर्णय आहे. आम्ही सर्वांनी या ठिकाणी कळकळीनं इथं विनंती प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे आणि या आमच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे. ऑलरेडी राहुरीवरून शिंगणापूरला जाण्याकरता मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत. जो सोने आपल्या गोटुंबे आखाड्यापासून शिंगणापूर पर्यंत मोठा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि एवढी सोयी सुविधा असताना त्या रस्त्यावरती देखील बरेचसे या तालुक्यातले हॉटेल व्यावसायिक त्यांची देखील उपजीविका अवलंबून आहे. असं सगळं सोय असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून आम्हा शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय, या निर्णयाला आम्ही सर्व शेतकरी मनापासून त्या ठिकाणी विरोध करत आहोत. आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु भविष्यात याची दखल न घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायची आमची तयारी. पण कुठल्याही हालतमध्ये या तालुक्यातली एकही इंच जमीन आम्ही या प्रकल्पाला देऊ देणार नाही, हा आमचा या ठिकाणी पक्का निर्धार आहे. राहुरी तालुक्यातल्या काही गावांमधून हा जो रेल्वे मार्ग चाललाय हा एकदम बागायत क्षेत्रातून चाललेला आहे. ह्या शेतीवर शेतकऱ्यांचं जीवनमान अवलंबून आहे आणि अशातच जर हे तुटपुंज्या किमतीमध्ये जर ह्या जमिनी सरकार घेऊ पाहत असेल तर याला आमचा शेतकरी सेनेतर्फे
व सर्व राहुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांतर्फे या प्रकल्पाला आमचा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात विरोध आहे। आणि सरकारला जर शेतकऱ्याचे थडगे बांधून जर विकासाचे मनोरे करायचे असेल तर हे आम्ही कदापि होऊन देणार नाही। त्यासाठी आम्हाला वाटेल ती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही हा प्रकल्प होऊन देणार नाही। आज ब्राह्मणी, उंबरे, पिंपरी अवघड, तमनर, आखाडा, कोंडोड आणि देसोंडी तर स्टेशनवरून शनी शिंगणापूर हे अंतर फक्त 20 किलोमीटर आहे। आणि 20 किलोमीटरसाठी सरकारने जो घाट घातलाय कबा रेल्वे न्यायची फक्त शनी शिंगणापूर पर्यंत, तर याला पर्याय अनेक सरकारकडे योजना उपलब्ध आहेत। आम्ही काय म्हणतो की जे शेतकऱ्याचे मुलं आहे, आधीच मुलांना सर्व्हिस मिळाना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना कुठंतरी गाड्याने जसं देवस्थान जोडले सरकारने का त्या देवस्थानला पर्याय व्यवसाय म्हणून हा निर्माण केलाय। आणि मग तुम्हाला एवढा मोठा जर रस्ता असताना 20 किलोमीटरसाठी हा सरकारचा हट्ट कशासाठी? हा सरकारला एक विनंती माझी, काही अनेक शेतकरी असे का फक्त त्यांना 1-2 एकर जमीन आहे त्याच्यामधून त्यांना रेल्वे न्यायची, म्हणजे पर्यायी अनेक शेतकऱ्यामध्ये भांडणं लागणारी। आमची सरकारला एकच विनंती, कुठल्याही परिस्थितीत रक्त जरी सांडलं तर राहुरी तालुक्यातून एवढा मोठा उठाव होणार आहे का तालुका आम्ही बंद करणार, मेन येणारी रेल्वे लाईन सुद्धा आम्ही बंद करणार। सर्व शेतकऱ्याची चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे का हा पर्याय जो मार्गाने सुचवलाय याला आमचा तीव्र विरोध आहे। आणि शासनाने ही आडमुठी भूमिका याचा चांगला विचार करून हे जे शेतकरी भूत घातले ते बंद करावं अशी मी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।